देशातील आणि राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना सगळ्यात मोठा दिलासा, महागाईतून मिळणार सुटका. 10 एप्रिल पासून 12 या जीवनावश्यक दररोज लागणाऱ्या वस्तूंमध्ये प्रचंड स्वस्ताई. देशाचा सगळ्यात मोठा निर्णय. दुसरीकडे महायुद्ध चालू असताना भारताने घेतलेल्या या निर्णयाचं जागतिक स्तरातून होत आहे कौतुक. तेव्हा बातमी आहे महत्वाची. 10 एप्रिल पासून होणाऱ्या अतिशय मोठ्या कमी किमतीच्या वस्तूंची यादीच आता सरकारने समोर केली आहे. महागाईचा विळखा सुटणार. 10 एप्रिल पासून 12 जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीमध्ये प्रचंड मोठी घसरण. मोदी सरकारचा ऐतिहासिक आणि मोठा निर्णय. नेमकी काय आहे बातमी? 10 एप्रिल पासून नेमकं काय घडणार भारत देशामध्ये ते देखील आता आपण जाणून घेऊया. देशाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे मानले जाणारे हे मुद्दे सर्वसामान्य नागरिकांना अतिशय जिव्हाळ्याचे वाटतात आणि हा निर्णय देशातील सामान्य जनतेसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी देणार आहे. गेल्या काही काळापासून महागाईच्या झळा सोसणाऱ्या सर्वसामान्यांना केंद्र सरकारने मोठा सुखद धक्का दिलाय. मोदी सरकारने आगामी आर्थिक धोरणांमध्ये मोठे बदल करत 10 एप्रिल पासून राज्यातील एकूण 12 महत्वाच्या वस्तू आणि सेवांचे दर प्रचंड कमी करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे दुकानांकडे प्रचंड स्वरूपात गर्दी 10 तारखेपासून आपल्याला बघायला मिळेल. त्या वस्तू कोणत्या आहेत ते देखील आपण पाहणार आहोत. महाराष्ट्रासह देशामध्ये जवळजवळ 35 राज्यांमध्ये हा सगळा मोठा निर्णय लागू होतोय. सर्वसामान्य जनतेने जगायचं कसं हा मोठा प्रश्न जनतेच्या समोर होता. मात्र आता या सगळ्या किमती कमी झाल्यामुळे देशाच्या राजकारणामध्ये, देशाच्या समाजकारणात नरेंद्र मोदींचं स्थान मात्र आता उंचावलं आहे. 10 एप्रिल पासून एकूण बदल झालेल्या 12 महत्वाच्या वस्तू सेवांचे दर प्रचंड प्रमाणात कमी करण्याचा निर्णय घेतला गेलाय. या निर्णयामुळे देशभरात आनंदाचे वातावरण असून सर्वसामान्यांकडून जल्लोष साजरा केला जात आहे. सरकारचं देखील अभिनंदन व्यक्त केलं जात आहे. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचं अभिनंदन व्यक्त करून असेच महत्वाचे निर्णय सर्वसामान्यांसाठी आपण करत राहा असं सध्या लोकांनी आपले बॅनर्स लावलेले आहेत. बघूया आता खालील प्रमाणे या 12 प्रमुख वस्तूंवरती सवलतीचा पाऊस पडणार आहे. नेमक्या काय आहेत या सवलती ते देखील आपण आता सविस्तरपणे जाणून घेऊया. तेव्हा इंधन दरवाढीतून सुटका हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आता सर्वांना खूप आशेचा किरण वाटतोय. 100च्या वरती गेलेलं पेट्रोल डिझेल यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले होते. आता मात्र पेट्रोल आणि डिझेल वाहतुकीचा खर्च वाढल्यामुळे भाज्या आणि इतर वस्तू महागल्या होत्या. सरकारने इंधनावरील अबकारी कर कपात केल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर 20 ते 40 रुपयांनी स्वस्त होणार असल्याची सगळ्यात मोठी बातमी आहे. यामुळे माल वाहतूक स्वस्त होऊन महागाई देखील प्रचंड कमी होणार असल्याचं यावरून प्रथमदर्शनी त्यांनी सांगितलंय. त्यामुळे पेट्रोल 60 रुपयांपर्यंत देखील येऊ शकते असा सगळ्यात मोठा निर्णय पुढील काही दिवसांमध्ये 10 तारखेदरम्यान होऊ शकतो. त्यानंतर मित्रांनो पुढची वस्तू आहे ती म्हणजे महत्वाची खाद्यतेल. गृहिणींचे बजेट कोलमडणाऱ्या खाद्यतेलाच्या किमतीत मोठी घट होणार आहे. खाद्यतेल दररोजच्या जेवणामध्ये, दररोजच्या स्वयंपाकामध्ये लागणारी प्रामुख्याने महत्वाची बाब आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाचे दर कमी झाल्याने आणि सरकारने आयात शुल्कात सवलत दिल्याने सोयाबीन, शेंगदाणा आणि सूर्यफूल तेलाचे दर लिटर मागे 30 ते 60 रुपयांनी कमी होणार असल्याची बातमी आता समोर आलेली आहे. यामुळे सर्वसामान्यांना राशन भरताना देखील मोठा दिलासा मिळणार असल्याचं या ठिकाणी सरकारने आपलं मत व्यक्त केलंय. त्यानंतर पुढची आणि महत्वाची बाब म्हणजे तांदूळ आणि साखर. रेशनिंग दुकानासोबतच खुल्या बाजारपेठेतही तांदूळ आणि साखरेचे दर नियंत्रित करण्यासाठी सरकारने बफर स्टॉक खुला करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सणासुदीच्या काळात साखरेचे दर स्थिर राहतील आणि साखर
साधारणतः 30 रुपयांपर्यंत खाली येईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. तांदळाच्या विविध जातींच्या किमती किलोमागे 15 ते 30 रुपयांनी स्वस्त करण्याचा निर्णय देखील केंद्र सरकारने घेतल्याचं यावरून प्रथमदर्शनी जाणवतंय. पुढची बाब आहे मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स. भारतात मोबाईल उत्पादनाला चालना देण्यासाठी सुट्या भागावरील सीमा शुल्कामध्ये कपात करण्यात आलेली आहे. यामुळे नामांकित कंपन्यांचे स्मार्टफोन आता 15 ते 20% स्वस्त होतील. म्हणजे 10,000 मागे 3 ते 4,000 मोबाईल स्वस्त होऊ शकतात. जर तुम्ही नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल तर 10 एप्रिलची वाट पाहणं तुमच्याशी फायदेशीर ठरेल. त्यानंतर पुढचा महत्वाचा निर्णय मोबाईल रिचार्ज आणि प्लॅन्स. टेलिकॉम कंपन्यांच्या वाढत्या किमतीवरती लगाम लावण्यासाठी सरकारने नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. डेटा आणि कॉलिंगचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर गेले होते, परंतु त्यांना आता शाबूत ठेवण्यासाठी विशेष सबसिडी स्वस्त प्लॅन लॉन्च केले जाणार आहेत. ही सरकारची 10 एप्रिल पासूनची मोठी घोषणा आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रात धमाका. कार आणि स्कूटी मध्यमवर्गीयांचे स्वप्न आता पूर्ण होणार असून इलेक्ट्रॉनिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने सबसिडी वाढवली आहे. तसेच नवीन गाड्यांच्या नोंदणी शुल्कामध्ये सवलत दिल्याने कार आणि स्कूटी खरेदी करणे आता स्वस्त झालंय. अनेक कंपन्यांनी 10 एप्रिल पासून बरोबर 50 ते 80 हजाराने आपल्या गाड्यांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतलाय. ताज्या भाज्या. शेती आणि शेतकरी ग्राहक ही साखळी मजबूत केल्यामुळे वाहतूक खर्च कमी झाल्यामुळे बाजारपेठेत भाज्यांचे दर कोसळणार आहेत. विशेषतः कांदा, बटाटा आणि टोमॅटोचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात येतील. हा निर्णय घेण्यात आलाय. सरकारने मुख्य ध्येय अंत्योदय आहे शेवटच्या घटकांपर्यंत विकास पोहोचवण्यासाठी. महागाई कमी करण्यासाठी सरकार जे पाऊल उचलत आहे त्याच्यावरती जागतिक मंदीचं संकट असताना देखील सरकारने हे मोठे निर्णय घेतलेत. त्यामुळे तुम्हाला महत्वाची टिप्स आहे की आताच खरेदी टाळा. जर तुम्ही कार, मोबाईल किंवा मोठी खरेदी करणार असाल तर 10 एप्रिल पर्यंत थांबणे शहाणपणाचे ठरेल. अनेक ई कॉमर्स कंपन्या देखील या निर्णयाचा फायदा ग्राहकांना देण्यासाठी स्पेशल सेल सुरू करत आहेत. केवळ ऑनलाईनच नाही तर स्थानिक व्यापाऱ्यांकडे देखील किमती कमी होणार असल्याने तिथेही चौकशी होईल. यामुळे राज्य सरकारचा हा सगळ्यात मोठा निर्णय सर्वसामान्यांसाठी महत्वपूर्ण दिलासा देणारा ठरणार असल्याचं यावेळी सांगण्यात येत आहे. या 12 वस्तू सरकारने स्वस्त केल्यामुळे सर्वसामान्यांना जगणं देखील आता अतिशय सोपं होऊन बसेल. त्यामुळे मोदी सरकारच्या या निर्णयामुळे मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. शिक्षण, आरोग्य आणि अन्न या मूलभूत गरजांवरील खर्च कमी झाल्यामुळे नागरिकांच्या हातात अधिक पैसा शिल्लक राहील. 10 एप्रिल पासून लागू होणाऱ्या या नव्या दरामुळे खऱ्या अर्थाने अच्छे दिन अनुभवायला मिळतील अशी आशा व्यक्त केली जात आहे. यामुळे सर्वसामान्यांपर्यंत ही बातमी पोहोचणं खूप गरजेचं आहे. तेव्हा आपण या बातमीला आपल्या सगळ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून महाराष्ट्रातील तसेच देशातील सर्व नागरिकांना याचा फायदा होईल. 10 एप्रिल पासून नवीन दर लागू होतील आणि याचा सर्वसामान्यांना फायदा होईल. नरेंद्र मोदी सरकार दरवेळी सर्वसामान्यांसाठी वेगवेगळे चांगले निर्णय घेत असते. त्यापैकीच हा एक चांगला निर्णय म्हणावा लागेल. काही ठिकाणी महागाई वाढेल परंतु इथे मात्र स्वस्ताही होईल. हा निर्णय पक्का ठरत आहे.